न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। शिर्डी प्रकरणात नवा टर्न, जिल्हा रुग्णालयात मृत्यूची नोंद। दाखल असलेल्या 10 पैकी 4 भिक्षूंचा मृत्यू। शिर्डी येथे अलीकडेच पकडण्यात आलेल्या भिक्षुकारांपैकी काही जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या उपचारादरम्यान त्यापैकी 4 भिक्षुकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। शनिवारी 5 एप्रिल रोजी शिर्डी परिसरात 51 भिक्षुकारांना तात्पुरत्या व्यवस्थेसाठी घेतलं गेलं होतं। त्यातील काही जणांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील बेगर होममध्ये हलवण्यात आलं। यामधील काही जणांची तब्येत खालावल्यामुळे 10 भिक्षुकारांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यापैकी 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या प्रकरणातील काही जणांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। तर रुग्णालय प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार या भिक्षुकारांमध्ये काही अल्कोहोलिक रुग्ण होते। संबंधित प्रकृती विषयक अहवाल वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे सध्या जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया रुग्णालय प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हे शिर्डी येथे काही जे भिक्षुक होते आणि जे क्रॉनिक अल्कोहोलिक होते, तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं। इथं आणतेवेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते। आता 10 पैकी 2 दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते। तर आतापर्यंत काल रात्री एक, आज सकाळी एक आणि आत्ता एक, असे 3 डेथ झालेले आहेत, 4 झालेले आहेत आता। आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या लोकांना आपण रेफरही करायचो, तर रेफर करताना ह्यांच्याबरोबर कोणी नातेवाईक नसल्यामुळं ससूनलाही हे पेशंट ॲडमिट करून घेतले जायचे नाहीत। त्यामुळे त्यांना परत इथे या ठिकाणी ठेवायचं। हे अल्कोहोलमुळं विड्रॉल सिम्पटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपोआप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते। म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडंसं बोट वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी। तर ज्या ठिकाणी त्या भिक्षकांना ठेवलं, अक्षरशः त्या रूमला टाळं लावलेलं होतं आणि त्या संपूर्ण जे ते भिक्षकरू म्हणतात ते मनुष्य या ठिकाणी अक्षरशः पूर्ण बांधलेले होते। इतके त्यांना पॅक बांधलेलं होतं की अक्षरशः त्यांच्या हड्ड्या दिसत होत्या, इतके अमानुषपणे त्यांना बांधलेलं होतं। त्यांना पाणी करत होते पण त्यांना कुठे त्या ठिकाणी पाणी सुद्धा देत नव्हतं। आम्ही आरडाओरडा केला त्यावेळेस त्यांनी दरवाजा उघडला आणि मग नंतर त्यांना सोडायला गेले। हीच तक्रार आम्ही वैद्यकीय अधीक्षकांकडे सांगायला गेलो की साहेब, असं न करता असं या ठिकाणी तुमच्या हॉस्पिटलमध्ये होतंय आणि तुम्ही लवकर त्या उरलेल्या, आमचं पेशंट तर गेलेलं आहे पण उरलेल्या पेशंटवर तुम्ही उपचार करा। आणि दुर्दैवाने 5च मिनिटात लगेच दुसरं पेशंट देखील त्या ठिकाणी दगावलं। इतकी भयान, आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मेडिसिन चालू नव्हतं, गोळ्या औषधं काहीच नाही। अक्षरशः 2 दिवसापासून त्यांना पाणी सुद्धा दिलेलं नव्हतं आणि या पेशंटचा या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू म्हणता येणार नाही, तर हा ठरवून केलेला खून आहे असा आमचा आरोप आहे। या शिर्डीहून पोलीस असतील, नगरपंचायतचे कर्मचारी असतील, विसापूर कारागृहातले त्या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा इथले वैद्यकीय अधीक्षक किंवा पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ असेल, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत या लोकांना कायदेशीर व निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मृत्यू द्यायला हात सुद्धा लावणार नाही। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।